आज आपण बनवणार आहोत सँडविच. तर सँडविचसाठी आपण पहिल्यांदा ग्रीन चटणी करून घेऊयात. ग्रीन चटणीसाठी मी एक थोडी कोथिंबीर घेतली आहे, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूयात. ह्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी साखर, अर्धा चमचा साखर टाकली आहे मी ह्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, ते एक अर्धा इंच आलं तुकडे करून टाकायचे ह्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं, तर मी एक फुटाण्याची डाळ पाववाटी घेतली, ती एक 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवली आणि ती आपण ह्यामध्ये टाकतोय. असं केल्यामुळे काय होतं, आपली जी हिरवी चटणी आहे त्याला एकदम क्रीमी टेक्स्चर येतो. आणि आपल्याला चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकायचं. आणि आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. मग त्यामध्ये थोडंसं कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी आपल्याला थोडंसं परत पाणी ॲड करायचं. आणि आपल्याला हवी तशी एक थोडी लिक्विड कन्सिस्टन्सी हवी आपल्याला सँडविचसाठी, तर त्या हिशोबाने आपल्याला हिरवी चटणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी आपली हिरवी चटणी वाटून घेतली मिक्सरला. अशी कन्सिस्टन्सी आहे याची. आता आपण सँडविच कसं असेंबल करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता आपण 2 ब्रेड घेऊया. तर ह्याला आपण काय करायचं आहे, आधी सुरुवातीला ह्यामध्ये बटर लावायचं आहे दोन्ही ब्रेडला. व्यवस्थित लावायचं आहे. आता आपल्याला ह्यावरती टाकायची हिरवी चटणी, दोन्ही ब्रेडला लावायची आपल्याला. तर पण काय करायचं आहे, आधी आपण एका ब्रेडला लावायचे, नंतर आपण दुसऱ्या ब्रेडला लावून घ्यायचे. आता ह्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तर टोमॅटोचे आपण अशा स्लाइस करून घ्यायच्या आणि ह्या आपल्याला ठेवायच्या. तर आपल्याला ह्यावरती काकडी ठेवायची आहे आणि असं चकतीसारखा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला ह्यावरती टाकायचा आहे. आता मी काय केलंय, एक बटाटा उकडून घेतलाय आणि तो आपल्याला आता त्याच्या स्लाइस करून ह्यावरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्यावरती काय करायचं, तर चाट मसाला थोडासा टाकायचा आणि काळी मिरी पावडर, प्लस आपण थोडंसं चवीनुसार एकदम हे जे सर्व कांदा टोमॅटो आपले आहे ह्यांना थोडं ह्यावरती आपल्याला मीठ टाकायचं. आता मी काय करते, ह्यावरती चीज किसून टाकते. आता मी ह्यावरती थोडं चीज किसून टाकते. आपल्याला आतून पण थोडं टाकायचं आणि बाहेरून सँडविच झाल्यावरती थोडं टाकायचं. तर आता आपली जी दुसरी स्लाइस आहे त्याला आता आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची. आता आपलं हे सँडविच असेंबल झालंय. आता आपण हे सँडविच मेकरमध्ये त्याला ग्रिल करून घेऊया. आता मी काय करते, गॅस चालू करते. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता आपल्याला हे जे सँडविच मेकर आहे त्यामध्ये दोन्ही साईडला आपल्याला आधी अमूल बटर लावून घ्यायचे. आता मी एका साईडला लावले आणि त्यावरती आपलं जे सँडविच झाले ते ह्यावरती ठेवते. हे बंद करायचं, परत दुसऱ्या बाजूला घ्यायचं. हे बघा, इकडे व्यवस्थित आपलं जे आहे ते अमूल बटर लागलं. गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला. 2 मिनिटं ह्या साईडनी आपल्याला भाजून घ्यायचे.
2 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघू शकतो, उलट्या साईडनी बघू शकतो की आपलं सँडविच एकदम छान शेकलं गेलंय. तर आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूने 1-2 मिनिटं शेकून घ्यायचं. मध्ये मध्ये हे आपलं सँडविच थोडंसं ओपन करून बघायचं, नाहीतर जळू शकतं आपलं हे सँडविच. एखाद्या मिनिटाभराने काय करायचं, आपल्याला परत टर्न करून बघायचं ते व्यवस्थित शेकलं गेलंय की नाही. आता आपण बघूयात आपलं सँडविच शेकलं गेलंय की नाही. हा 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 हा, एकदम मस्त शेकलंय. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपलं सँडविच मस्त शेकून घेतलंय. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं सँडविच रेडी झालंय. आता आपण हे कट करून घेऊया. हा हा हा, बघा असं क्रिस्पी असा आवाज येतो यामध्ये. आणि लगेच आपलं सँडविच तुटतं. आता ह्यावरती आपल्याला चीज किसायचं. आपलं सँडविच तयार आहे. आपण हे सँडविच आता टोमॅटो केचप आणि ग्रीन चटणी सोबत खाऊ शकतो. आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे.